मी आता ठरवलंय वडिलांच्या पैशानं पार्टी करायची नाहीये आणि हा मोबाईलही मी नोकरी नाही मिळाली ना तर या महिन्याच्या शेवटी तो बंद होणार आहे. तुला वेळ तर लागला नाही ना? नमस्कार रसिक श्रोते हो, एक कथा आपणासमोर मी सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे वेडा. लेखक दीपक तांबोळी, वाचन स्वर सुफी सय्यद. तर सादर करत आहे कथा वेडा. 2 तासाच्या चर्चेनंतर शेवटी पार्टीचं ठरलं. तसा आकाश सर्वांना म्हणाला, अरे बिल्याला कळवून द्यायचं का रे पार्टीचं, म्हणजे तो दुसरी कामं सोडून येईल. नाहीतर त्याचं नेहमीचं चालतं, मला हे काम आहे, मला ते काम आहे. हा बिल्या आजकाल जरा घरात फार लक्ष द्यायला लागलाय. नाही त्याला एकदा समजवा रे, लग्न झाल्यानंतर करायची म्हणा सगळी घरातली कामं. पूजा ओरडली, हो ना यार, थांब मीच त्याला फोन लावतो, समीर म्हणाला. आणि त्यानं मिलिंदला फोन लावला. ए स्पीकर ऑन कर. आकाश समीरवर ओरडला तसा समीरनं स्पीकर ऑन केला. हॅलो मिल्या, अरे या रविवारी आपण पार्टी ठेवली बरं का, येतोस का जरा इकडे हॉटेलवर, इथं ठरवूया. सॉरी यार समीर, मी आता ठरवलंय वडिलांच्या पैशानं पार्टी करायची नाहीये, मिलिंद म्हणाला. हे आता हे नवीन काय शोधून काढलंस रे? नवीन नाही, आपण इंजिनियर झालो तेव्हाच मी ठरवलं होतं की जास्तीत जास्त 6 महिने वडिलांच्या पैशावर मजा करायची, कारण एक मुलगा म्हणून वडिलांवर आपला तो हक्क आहे. पण 6 महिने होऊन गेलेत, आपल्याला नोकरी नाही, आता वडिलांच्या पैशानं काहीच करायचं नाही असं मी ठरवलंय. मी बाईकही वापरणं सोडलंय, सध्या सायकलवरूनच मी फिरत असतो आणि तेही काम असेल तरच. रिकामं फिरणं आता टोटली बंद केलं. आणि हा मोबाईलही मी नोकरी नाही मिळाली ना तर या महिन्याच्या शेवटी तो बंद होणार आहे. अरे मिल्या, तुला वेळ तर लागला नाही ना? आकाश जरा त्रासूनच म्हणाला. घरात काही भांडणं झालंय का रे तुझं? काका काही बोललेत का? नाही रे, पण तुला माहीत नसेल त्यांनी फार कष्टात दिवस काढलेत रे. कधी एक वेळ जेवून तर कधी उपाशी राहून. हे बघा, आज ते क्लास 4 ऑफिसर आहेत, पण अजूनही त्यांची राहणी किती साधी आहे तुम्ही पाहिलं असेलच. त्यामुळे त्यांचा पैसा असा पार्ट्यांवर उधळायला माझं मन तयार होत नाही रे. मिल्या, आमच्या सगळ्यांच्या वडिलांपेक्षा तुझ्या वडिलांना जास्त पगार मिळतो आणि पैशाची कसलीच कमतरता नाही आहे. पण कशाला यार ही कंजूसी? बरं जाऊ दे, तुझ्याकडे नसतील तर आम्ही भरतो तुझे पैसे, पण तू ये यार. नैना चिडून म्हणाली. नैना आणि माझ्या मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हीही वडिलांच्या पैशावर ऐश करणं सोडून द्या. माझ्या वडिलांनी वयाच्या 10व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली. आपण 22व्या वर्षी करायला काय हरकत आहे बरं? आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं, मोठं केलं, कमवण्यालायक बनवलं. आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्यावर ओझं न बनता स्वकमाईवर जगलं पाहिजे. अरे पण कोणी नोकरी दिली तर आपणही करू ना रे. आपण कुठं नाही म्हणतोय, तर नोकरीच मिळत नाही तर आपण तरी काय करणार सांग बरं? इंजिनियरची नोकरी नसेल मिळत तर दुसरं जॉब करायला काय हरकत आहे? हे बघ, मी तर बघायला सुरुवातही केली. हे बाबा, तुला यायचं नसेल ना तर नको येऊ, पण बोर नको करू यार. मी फोन बंद करतोय, समीर वैतागून म्हणाला आणि त्यानं फोन बंद केला. यार हा मिल्या वेडा झालाय बरं का. हा हे आदर्शवादी विचार याच्या डोक्यात कुठून घुसले काय माहीत. आकाश निराशेनं मान हलवत म्हणाला, बरं मग पार्टी करायची की नाही? अरे महिना झाला आपण बोर झालोय. मिल्याने आला तरी काय करू? हे बघ, तो जर नाही आला तर काय म्हणताय? हे पण आकाश, मिल्याशिवाय कशी तरीच वाटेल रे ती पार्टी. मिल्या म्हणजे एकदम जॉली माणूस, नुसती धमाल आणतो पार्टीमध्ये. नाही ना म्हणाली. बोडख्याचा जॉली, बघितलंच ना किती सिरियसली बोलत होता तो. पण वडिलांच्या पैशानं काहीच करणार नाही. पूजा करवादली. मग त्या 7ही मित्रांचा बराच खल झाला आणि हो नाही करता करता शेवटी हायवेवरच्या हॉटेल प्राईडमध्ये पार्टी करायचं नक्की झालं. हॉटेल प्राईड हे चांगलंच महागडं हॉटेल होतं, पण तिथे कुठेही मिळणार नाहीत असे चवदार पदार्थ मिळायचे. शिवाय निसर्गरम्य वातावरणामध्ये छान ग्रुपमध्ये जेवता यायचं. ठरल्यानुसार आकाश, समीर, सुशांत हे अगोदरच पोहोचले. त्यांनी टेबल्स व्यवस्थित लावून घेतली. मग नैना, पूजा, रश्मी, तनुजा या पोहोचल्या. अरे यार, मिल्या आला असतं तर मजा आली असती नाही? सगळे टेबल भोवती बसल्यानंतर आकाश म्हणाला, मिल्याशिवाय ही आपली पहिलीच पार्टी असेल. तो नाही तर कसं तरीच वाटते. पूजा म्हणाली,
तेवढ्यात एक सुटाबुटातला कॅप्टन तिथं आला आणि त्यानं 4 मेनू कार्ड टेबलवर ठेवली आणि अदबीनं उभा राहिला. सगळ्यांच्या गप्पा चालूच होत्या. एक्सक्यूज मी सर, काही स्टार्टर कोल्ड्रिंक्स हवी आहेत का सर? तो आवाज ऐकून समीरच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. त्यानं चमकून त्या माणसाकडे पाहिलं आणि जोरात ओरडला, अरे मिल्या तू? सगळा ग्रुप दचकून त्या माणसाकडे पाहू लागला. अरे मिल्या, तू इकडं काय करतोयस? तुला कसं कळलं आम्ही इकडे येणार आहेत म्हणून? अरे बस बस, हे बघ ती चेअर घे आणि बस बरं. आकाशचं आश्चर्य अजूनही कमी होत नव्हतं. सॉरी सर, मी तुमच्यासोबत बसू शकत नाही. आपण माझे आदरणीय कस्टमर आहात, मिलिंद गंभीरपणे म्हणाला. हे मिल्या, हे जोक हमको बहुत अच्छा लगा. हा बस बस बस, आता जास्त भाव खाऊ नकोस बरं का. तुला सरप्राईज द्यायचंच होतं ना आता आम्हाला. तनुजा हसत हसतच म्हणाली, नाही मॅडम, मला तुम्हाला सरप्राईज नव्हतं द्यायचं. मी इथला नोकर आहे आणि तुमची ऑर्डर घ्यायला आलो आहे. काही स्टार्टर आणू का? आमच्या इथलं व्हेज फ्लॅटर हे खूप छान आहे बरं का. हरभरा कबाबही मस्तच आहे. सगळे अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागले. एक IT इंजिनियर हॉटेलमध्ये काम करतो हे त्यांच्या पचनी पडत नव्हतं. हे मिल्या, तू खरंच इथं नोकरी करतोयस की तू हे हॉटेल विकत घेतले की तू आमची गंमत करतोयस? हं? सुशांतनं अस्वस्थ होऊन विचारलं. नाही, मी खरंच नोकरी करतोय. 5च दिवस झालेत मला लागून इथे. तुझ्या घरी हे माहीत आहे? हे सगळं काही तुझ्या घरी माहीत आहे का? नैनाने विचारलं. हो तर. त्यांना आवडला माझा हा निर्णय. तुम्हाला माहिती आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये विद्यार्थ्यांनी वेटरचं काम करणं कॉमन असतं. आणि बघा ना, मी चांगला सुटाबुटामध्ये आहे आणि फक्त आपल्या पदार्थाची माहिती द्यायची आणि कस्टमरच्या ऑर्डर्स घ्यायच्यात, एवढंच माझं काम. क्वचित प्रसंगी वेटरचंही काम करावं लागतं, पण मला त्याची काही लाज नाही बरं का. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही, हे मी वडिलांकडनं शिकलो आहे. शिवाय सुटेबल नोकरी मिळाली की ही नोकरी सोडता येईल, तोपर्यंत आपण आपल्या स्वकमाईचं खातोय याचं समाधान तर असेलच. सगळे कधी त्याच्याकडे तर कधी एकमेकांकडे बघत होते. मिलिंदचे विचार त्यांनाही पटत होते, पण असं धाडस आपल्याकडून कधीतरी होईल का याची खात्री मात्र वाटत नव्हती. ऑर्डर्स दिल्या गेल्या. मिलिंद त्यांची ऑर्डर घेऊन दुसऱ्या टेबलवर गेला. स्टार्टर आलं, मग जेवणही आलं आणि मग आता कोणाचंही खाण्यात मन लागत नव्हतं. गप्पा तर बंदच होत्या, जणू सगळ्यांच्या तोंडाला कुलूपं लागलेली होती. सर, अजून काही मागवू? चहा, कॉफी, आईस्क्रीम, एनी डेझर्ट? त्यांचं जेवण संपत आलेलं पाहून मिलिंदनं विचारलं. मिल्या, अरे 2 घास आमच्याबरोबर खा रे, तेवढंच आम्हालाही बरं वाटेल. घासातला घास खाणारे आपण मित्र. तू वाढतोयस आणि आम्ही खातोय, कसं वाटतंय ते? बोलता बोलता पूजाचे डोळे भरून आले. मिलिंद खाली वाकला. डिशमधल्या पापडाचे त्यानं 2 तुकडे खाल्ले. मग वेटरला हाक मारून हॉट वॉटर बाउल्स आणायला सांगितलं. फ्रेंड्स, कसं वाटलं जेवण? परत येणार ना आमच्या या हॉटेलमध्ये? त्यानं विचारलं. तू इथं असेपर्यंत कधीच नाही असं म्हणण्याचं सगळ्यांच्या ओठावर आलं होतं, पण कुणाच्याच तोंडातून निघालं नाही. सगळे बाहेर येऊन आपापल्या गाड्याजवळ आले. यार, हा मिलिंद आपल्यातला सगळ्यात श्रीमंत मुलगा. पॉश वस्तीत अलिशान बंगला, चकाचक 4 व्हीलर, भावाचं ऑटोमोबाईलचं मोठं दुकान. अरे काय नाही आहे त्याच्याकडे? आणि ही काय दुर्बुद्धी सुचावी त्याला? नक्कीच त्याच्या घरी भांडण झालं असणार. त्याचा भाऊ किंवा वहिनी काहीतरी बोलली असणार. नाहीतर एक IT इंजिनियर कशाला हॉटेलमध्ये काम करेल? समीर म्हणाला. तसं काहीच नाही हां, नैना म्हणाली. त्याचे भाऊ वहिनी खूप चांगले आहेत, मी चांगली ओळखते त्यांना. शिवाय वडील अजून नोकरी करतात आणि तो बंगलाही त्यांनीच बांधला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे BE होऊन आताशी आपल्याला 6 महिने झालेत. आपले आईवडील अजून आपल्याकडून नोकरीची अपेक्षा करत नाही आहेत. मिल्याचे आईवडीलही करत नसतील, हाच वेळ आहे. हो, खरं आहे, मलाही तेच वाटतं. आपण कॉलेजमध्ये असतानाही याच्या डोक्यात समाजसेवेचं खूळ शिरलं होतं. ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज कर, कधी पूरग्रस्तांसाठी कपडे पाठव, कधी बाबा आमटेच्या श्रमसंस्कार शिबिराला मुलांना घेऊन जा. असे रिकाम टेकडे उद्योग हा करायचा. नुसता वेडा पोरगा आहे. आकाश म्हणाला.
तशा सगळ्यांनी संमतीनं माना डोलावल्या. रात्र झाल्यामुळं हळूहळू सगळे पांगले. घरी पोहोचल्यानंतर ग्रुपमधल्या कोणीही मिलिंदबद्दल चकार शब्दही काढला नाही. कदाचित आई वडील आपल्यालाही असा जॉब करायला लावतील अशी भीती सगळ्यांना वाटत होती. मात्र एक झालं की त्या दिवसानंतर सगळेजण कसून नोकरी शोधायला लागले. अनेक ठिकाणी अर्ज करण्यात आले, पण 2-3 महिने झाले कुठूनच काही प्रतिसाद न मिळाल्यानं परत एकदा सगळे सुस्त झाले. एक दिवस समीरचा आकाशला फोन आला. आकाश, अरे आजचा पेपर बघितला का? नाही रे. काही नोकरीची जाहिरात आली आहे का? अरे नाही, आपल्या मिल्याचा फोटो आला आहे पेपरमध्ये. एका संस्थेनं त्याला कचरा वेचणाऱ्या मुलांची शाळा चालवल्याबद्दल पुरस्कार घोषित केला आहे. यार, हा मिल्या म्हणजे वेडाच माणूस आहे. काही करतो पागल. ती हॉटेलतली नोकरी आहे ना, ती त्यानं सोडली का रे? अरे काय माहीत, पण बहुतेक सोडलीच असणार, कारण या मुलाची शाळा चालवायला त्याला वेळ कुठून मिळणार? हे तू असं कर बरं, आपल्या सगळ्या ग्रुपला कळवून दे ही बातमी, म्हणजे त्याचं अभिनंदन तरी आपल्याला करता येईल. आकाशनं सर्वांना फोन लावून ही बातमी दिली. गेल्या 3 महिन्यामध्ये असंही कोणी मिलिंदशी बोललं नव्हतं. या निमित्तानं त्याच्याशी बोलता येणार होतं. पूजाने त्याला पहिला फोन लावला. हाय मिल्या, कसा आहेस? तुझ्या पुरस्काराची बातमी वाचली, तुझं मनापासून अभिनंदन. पण काय रे, तू आम्हाला सांगितलं नाहीस हे तू हे काम करतोयस म्हणून? आम्ही तर रिकामेच आहोत ना, तुला पण मदत केली असती. पूजा, अगं कॉलेज सुटल्यापासून मी हे काम करतोय आणि मी तेव्हा तुम्हाला विचारलं देखील होतं की नोकरीला लागेपर्यंत गरीब मुलांना शिकवायला याल का म्हणून, पण तुम्ही सर्वजण म्हणालात की आम्हाला नोकरी मिळेपर्यंत लाईफ एन्जॉय करायची म्हणून. मी त्यानंतर काहीच बोललो नाही तुम्हाला. पूजाला ते सर्व आठवलं. त्यावेळी त्यांच्या या समाजसेवी कल्पनेची सगळ्यांनी चांगलीच टर उडवली होती. तू नोकरी सोडलीस का रे मिलिंद? तिनं विषय बदलून विचारलं. नाही ग, दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत हॉटेलमध्ये फार गर्दी नसते, त्यावेळी मी या मुलांना शिकवतो. तुला काही पैसे मिळतात का रे शिकवण्याचे? मिलिंद हसला. अगं कसले पैसे? अगं ती कचरा विकून पोट भरणारी मुलं मला कुठून पैसे देणार ग? उलट त्यांच्या वह्या पुस्तकांचा खर्च मीच करतो. पूजा जोरजोरात हसायला लागली. अरे मिल्या, तू खरोखरच वेडा माणूस आहे रे. काहीही करत असतोस तू. आयुष्य चांगलं एन्जॉय करायचं सोडून कशाला या लष्कराच्या भाकरी भाजतोस? पूजा, मला त्यामध्ये आनंद मिळतो म्हणून हे करतोय. पूजानं फोन ठेवून दिला. एका मागोमाग दिवस उलटत गेले, वर्ष उलटून गेले, तरी कोणालाच नोकरी मिळालेली नव्हती. मुली घरकामामध्ये गुरफटलेल्या असल्यामुळे त्यांना कोणी काहीही बोलत नव्हतं, पण मुलांना मात्र आता आई वडील बोलायला लागले होते. आकाश, समीर, सुशांत बऱ्याचदा एकमेकांना भेटायचे. तिघांच्या फॅकल्टीज वेगवेगळ्या होत्या. तिघंही एकत्र बसून जॉब पोर्टलवर नोकऱ्या शोधायचे. कुठे व्हेकन्सी दिसली की त्यांना आनंद व्हायचा. फटाफट रिझ्यूम पाठवले जायचे, पण बोलवणं कुठूनच यायचं नाही. क्वचित कधी लेखी परीक्षा असायच्या, त्या ते उत्साहानं द्यायचे, पण कुठेच काही क्लिक होत नव्हतं. नैराश्य आलं की मिलिंदला फोन करून तो अजून हॉटेलमधला जॉब करतो की काय, त्याला इतर कुठे इंजिनिअरची नोकरी मिळाली आहे का याची खात्री करून घ्यायचे. मिलिंद त्यांच्यामधला सर्वात हुशार मुलगा. त्यालाही अजून चांगली नोकरी मिळत नसते, त्याला चांगली नोकरी मिळतही नव्हती असं ते घरी सांगायचे. 1.5 वर्ष झालं आपल्या मुलींना आता नोकऱ्या मिळणं कठीण आहे हे पाहून तनुजा आणि रश्मीच्या आईवडिलांनी त्यांची लग्न ठरवून टाकली. आता लग्नानंतरच नोकरीचं बघू असं म्हणून पूजा आणि नैनानंही कुठं अर्ज करणं सोडून दिलं. मुलांना मात्र तसं करणं शक्य नव्हतं. महत्प्रयासानं सुशांतला एका छोट्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली, तीही फक्त 5,000 रुपयाची. आकाश सिव्हिल इंजिनियर होता, त्यालाही एका कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब मिळाला, पण मग पगार नियमित नव्हता. समीरनं नोकरी मिळत नाही तोपर्यंत शिकून तरी घेऊया हा विचार करून गेटची परीक्षा दिली होती. त्यात तो नापास झाल्यामुळं परत एकदा प्रयत्नाला लागला होता. 2 वर्ष उलटून गेले आणि एक दिवस मिलिंदचा आकाशला फोन आला. आकाश, येत्या रविवारी हॉटेल सिल्वर पॅलेसला पार्टी द्यायचा विचार आहे, जमेल का रे सगळ्यांचं? ते ऐकून आकाश उडालाच. पार्टी आणि तू? अरे काय चांगल्या कंपनीत नोकरी बिक्री लागली की काय तुला? पार्टीला या सगळं सांगतो, बाकीच्यांनाही फोन करतोच आहे, संध्याकाळी बोलूच. संध्याकाळी सगळे हॉटेलवर जमले. सगळ्यांच्या मनात हीच उत्सुकता होती की हा कंजूस मिलिंद पार्टी तरी कोणत्या आनंदाकरता देतोय.
यानं लग्न तर ठरवलं नाही असाही संशय सगळ्यांच्या मनात दाटून आला होता. सगळे बसून मसाला पापड खात असताना पूजानं विचारलं, मिल्या तुझी सायकल दिसली नाही रे आज. ती मी एक कचरा जमा करणाऱ्या मुलाला देऊन टाकली. त्याला बिचाऱ्याला कचऱ्याचं ओझं वाहून न्यायला खूप त्रास व्हायचा. आज मी बाईकनं आलोय, अर्थात स्वतःच्या पैशाचं पेट्रोल टाकून. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून मिलिंद वेडा असल्याचे इशारे केले. तेवढ्यात नैना बेचैन होऊन म्हणाली, यार मिल्या सांग तरी ही पार्टी का देतोयस ते. उत्सुकतेने माझं काळीच फुटून जाईल बघ आता. मिलिंद जरा गांभीर्यानं म्हणाला, ओके 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 बाबा, सगळ्यांना सांगतो. मित्रांनो, माझा UPSCचा रिझल्ट लागला आहे आणि मी कलेक्टर झालो. काय, तू कलेक्टर झालास? सगळे एकसाथ जोरात ओरडले आणि एकमेकांकडे वासून बघू लागले. सगळ्यांची बोलतीच बंद झाली. आकाश अगोदर भानावर आला, मिल्या तू UPSCची कधी तयारी केलीस बरं, आणि आम्हाला का नाही सांगितलंस तू? आपलं कॉलेज सुरू होतं तेव्हापासून मी अभ्यासाला सुरुवात केली बरं का, आणि इंजिनिअरिंगमध्ये काही राम उरला नाही हे शिकत असतानाच माझ्या लक्षात आलं होतं. पण क्लासेस लावून मला क्लासच्या फीचं ओझं माझ्या वडिलांच्या अंगावरती टाकायचं नव्हतं. त्याकरता मग हॉटेलची नोकरी पटकन मिळाली म्हणून मी ती स्वीकारली आणि त्या पगारात मग ती सगळी पुस्तकं मागवली आणि मी अभ्यास सुरू केला. अरे पण तू अभ्यास कधी करत होतास? नोकरी आणि ते कचरा वेचणाऱ्या मुलांना शिकवणं यामध्ये अभ्यासाला वेळ मिळायचा? समीरनं विचारलं. माझा दिवस सकाळी 4 पासून सुरू व्हायचा आणि 11ला संपायचा. सकाळी 4 ते 11 अभ्यास, 11 ते दुपारी 3 हॉटेल आणि मग 3 ते 7 मुलांना शिकवणं. हे शिकवतानाही माझा बराच अभ्यास व्हायचा. 7 ते 11 परत हॉटेल, 11 ते 4 झोपणं, असं माझं रुटीन होतं. सायकल वापरत असल्यामुळं मी नेहमी फ्रेश असायचो. वेगळ्या व्यायामाची मला मुळीच गरज पडली नाही. बसलेला धक्का अजूनही ओसरलेला नव्हता. तरी पण समीरनं विचारलं, मग आता कुठे पोस्टिंग होणार आहे तुझी कलेक्टर साहेब? अजून ऑर्डर यायच्या बाकी आहेत, पण मी गडचिरोलीला प्रेफरन्स दिला आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये काम करायची माझी इच्छा आहे. शेवटी वेडापणा केलाच ना तू. नाही ना, हसत हसतच म्हणाली. अरे पुणे, मुंबई, कोल्हापूर सारखी सिटी मागून घेतली असती, हे काय गडचिरोली मागितलंस तू? नाही ना, खरा चॅलेंजिंग जॉब तर तिथलाच आहे आणि मला आवडतं गरीब आदिवासी लोकांसाठी काम करायला. हे तुला पगार किती असेल रे? आकाशनं उत्सुकतेनं विचारलं. 1 ते 1.5 लाखाच्या आसपास असेल असं मला वाटतं. मिळाला की नक्कीच कळेल. सगळ्यांचे डोळे विस्फारले. मुलांना त्याच्याबद्दल असूया वाटू लागली. पगार तर पगार, शिवाय गाडी, बंगला, नोकर चाकर. मजा आहे बुवा, नशिबवान आहे आपला मिलिंद. यार कलेक्टर इज नॉट अ जोक. पूजा डोळे मोठे करत म्हणाली. मिलिंद हसला, पण चेहरा गंभीर करत म्हणाला, पण मित्रांनो, मी तुम्हाला खूप मिस करेन. आणि हो, मी कलेक्टर झालो म्हणजे फार मोठा नाही झालो बरं का. 7वी 8वी नापास असलेले आमदार, खासदार आम्हाला त्यांच्या मागे फिरवतात. आमच्याशी नाही पडलं तर आमच्या बदल्या करतात. शेवटी आम्ही शासनाचे नोकरच असतो. तेव्हा बिनधास्त मला कॉल करत जा. मी इथे आलो तर मला तुमच्या घराची दारं उघडी ठेवा. त्यानं तसं म्हटल्यानंतर सगळ्यांना गहीवरून आलं. सर्वांनी त्याच्या गळ्यात हात टाकलं. मिल्या, तू खरोखरच वेडा आहेस. अरे कलेक्टर आमच्या घरी येतो म्हटल्यानंतर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल ना. आकाश जरा रडक्या स्वरावामध्येच म्हणाला, मिल्या 3 महिन्यांनी माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे. मी पत्रिका पाठवीनच हा, नक्की येशील बरं का? सुशांत मिलिंदचा हात हातात घेत म्हणाला. अरे पिंकीचं लग्न ठरलं? अरे वा, कुठला आहे मुलगा, काय करतो? मुलगा नाशिकच्या कलेक्टर ऑफिसमध्ये एक क्लार्क आहे. तुझी कधी नाशिकला बदली झाली ना तर लक्षात ठेवशील ना रे बाबा माझ्या मेवण्याकडे. सुशांत म्हणाला. तसं सगळे हसले. मग पार्टी चांगलीच रंगली. दुसऱ्या दिवशी मिलिंदचे फोटो वर्तमानपत्रात झळकत होते. तो भारतातून दुसरा आला होता. ही गोष्ट त्यानं पार्टीत कोणालाच सांगितलेली नव्हती. एवढी अभिमानाची गोष्ट त्यानं लपवून ठेवली. याबद्दल मुलींना तो शिष्ट वाटला तर मुलांना निगर्वी. एका गोष्टीवर सगळ्यांचं एकमत झालं, ते म्हणजे मिलिंद वेडा मुलगा आहे.
आपण कलेक्टर झालो असतो तर सगळ्या गावभर दौंडी देत फिरलो असतो. यश सेलिब्रेट कसं करावं हे तर या मिलिंद समजतच नाही. मात्र कोणते क्लास न लावता मिलिंद स्वतःच्या मेहनतीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नामध्ये UPSC उत्तीर्ण झाला होता. या गोष्टीकडे सर्वांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं होतं. दिवस सरत गेले. 4ही मुलींची लग्न होऊन गेली. मिलिंद 2 लग्नांना आला, पण 2 लग्नांना काही कारणास्तव तो येऊ शकला नाही. ME करून समीर एका कॉलेजला 10,000 पगारावर अस्थायी प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागला. आकाशला कॉन्ट्रॅक्टरकडे नियमित पगार मिळत नसल्यानं त्यानं कंटाळून तो जॉब सोडला आणि मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर स्वतःच छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागला. सुशांत आहे त्याच कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर झाला. मात्र पगार त्यालाही चांगला नव्हता. मिलिंदचे 2-3 वेळा पेपरमध्ये फोटो येऊन गेले. सर्वसामान्यांचा कलेक्टर, शासनाची गाडी असूनही सायकलीवर फिरणारा कलेक्टर, आदिवासींसाठी कल्याणकारी योजना राबवणारा धडाकेबाज कलेक्टर अशी बरीच प्रशंसा त्याची होत होती. ग्रुपमधले सगळे त्या बातम्या वाचायचे आणि सोडून द्यायचे. वेडा म्हणता म्हणता मिलिंद त्यांच्या कितीतरी पुढे निघून गेला होता याची असूया त्यांच्या मनात होतीच. एक दिवस एक सनसनाटी बातमी आली की सुशांतची बहीण पिंकी आपल्या 6 महिन्याच्या मुलीसह नवऱ्याला कायमचं सोडून माहेरी आली होती. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे पिंकी दिसायला सुंदर होती, वागायला लाघवी होती. तिच्या तुलनेमध्ये तिचा नवरा दिसायला सर्वसाधारण पण संशयखोर आणि शीघ्रकोपी होता. तो त्या पिंकीला कुठे जाऊ द्यायचा नाही, तिला कोणाशी बोलू द्यायचं नाही. अगदी तिला दूधवाल्याशी आणि भाजीवाल्याशीही बोलायची त्यानं बंदी घातली होती. हॉटेलमध्ये गेलं तर हॉटेलमधले लोक पिंकीकडेच पाहतात असा त्याला दाट संशय यायचा. मोबाईलवर बोलण्यावरून त्यानं पिंकीची बऱ्याचदा भांडण करून तिला मारहाण केली होती. ती पदवीधर असल्यामुळे तिला नोकरीच्या संधी घरबसल्या चालून आल्या होत्या, पण त्यानं तिला कुठेही जाऊ दिलं नाही. त्याचा हा विकृतपणा इतका वाढला की पिंकीला झालेली मुलगी ही आपली नसून दुसऱ्याची आहे या भ्रमातून त्यानं पिंकीला बऱ्याचदा मारहाणही केली होती. एक दिवस त्यानं तिच्या मुलीलाच मारून टाकायचा प्रयत्न सुद्धा केला. तेव्हा मात्र पिंकी तेथून पळून आली. सुशांतचे वडील हृदयरोगी होते. मुलीची वाताहत झालेली पाहून त्यांना हार्ट अटॅक आला. सुशांत आणि त्याच्या मित्रमंडळींनी वेळेवर धावपळ केल्यानं ते वाचले. पिंकीच्या प्रश्नावर तोडगा काढावा याकरता सुशांतनं सगळ्या मित्रमंडळीशी चर्चा केली. खूप काथ्याकूट झाल्यानंतर आकाशनं त्याला मिलिंदशी बोलायचा मार्ग सुचवला. नाशिकच्या कलेक्टरशी बोलून मिलिंद पिंकीच्या नवऱ्याला ठिकाणावर आणू शकतो असं त्याचं मत सगळ्यांचं होतं. सुशांतलाही ते पटलं. त्यानं मिलिंदला फोन लावला, पण मिलिंदच्या सेक्रेटरीनं साहेब बिझी असल्याचं सांगितलं. 2-3 दिवस सुशांतनं प्रयत्न केला, पण कधी साहेब दौऱ्यावर आहेत, साहेब मिटिंगमध्ये आहेत, तर कधी साहेब खासदारांसोबत आहेत, मंत्र्यांसोबत आहेत अशी उत्तरं मिळत होती. कंटाळून शेवटी सुशांतनं फोन करणंच बंद केलं. आपला मित्र हा आपला राहिला नाही याची जाणीव त्याला झाली होती. 5व्या दिवशी रात्री 10 वाजता त्याला अनोळखी नंबरवरनं फोन आला. हॅलो सुशांत ना? हो आपण? अरे सुशांत, मी मिलिंद बोलतोय. तू 3-4 दिवसापासून फोन करतोय मला आत्ता कळलं, पण तो ऑफिशियल नंबर आहे आणि मी खरोखरच बिझी होतो बरं का. सॉरी यार, तुझा गैरसमज झाला असेल. बरं, हा माझा पर्सनल नंबर आहे, हा सेव्ह करून घे आणि रात्री 10 नंतरच फोन लाव. बरं बोल, काय चाललंय तुझं? काही प्रॉब्लेम तर नाही ना? सुशांतनं मग त्याला पिंकीशी सर्व कहाणी सांगितली. वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं आणि पिंकीच्या प्रकरणात त्याची मदतही मागितली. ते ऐकल्यानंतर मिलिंद म्हणाला, सुशांत, मी नाशिकच्या कलेक्टरशी बोलतो आणि SP साहेबांनाही सांगतो. मात्र पिंकीनं एक तक्रार पोलीस स्टेशनला करणंही गरजेची आहे, म्हणजे आपण सगळ्या यंत्रणेला हलवू शकतो. पण मला काय वाटतं सुशांत, तो माणूस जर इतका विकृत आणि क्रूर आहे तर त्याच्यासोबत पिंकी किती दिवस संसार करू शकेल रे? तू पिंकीला विचारलंस तर ती सुद्धा मला नाही वाटतं की ती नाहीच म्हणेल बरं का. आणि ती सुद्धा नाही म्हणते. पण तिचा घटस्फोट झाला ना तर वडिलांना फार मोठा धक्का बसेल आणि ते जिवंत राहतील की नाही तीच मला शंका वाटते. शिवाय माझ्या लग्नाचे प्रयत्न सुरू आहेत. माझं लग्न जुळायलाही त्यामुळं अडचणी निर्माण होतील. माझी एक लहान बहीण आहे आणि ती मोठी झाली की तिलाही तोच प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मला वाटतं तिचा संसार परत सुरळीत व्हावा. हे बघ, तुझ्या ओळखीनं जर तो होऊ शकला ना तर बरं होईल. तू म्हणतोस तेही बरोबर आहे यार. ठीक आहे, मी बोलतो कलेक्टर साहेबांशी. पिंकीचा संसार सुरळीत व्हावा असं मलाही वाटतं. पण नवरा बायकोचे संबंध फार नाजूक आणि क्लिष्ट असतात सुशांत.
किती मोठ्या माणसानं मध्यस्थी केली तरी ते पूर्ववत होतीलच याची काहीही शाश्वती नसते. ठीक आहे, तरी बघूया, आपण प्रयत्न करू. मिलिंदनं फोन ठेवला. कलेक्टर असूनही तो आपल्याशी इतकं सविस्तर बोलला याचं सुशांतला समाधान वाटलं. 2 दिवसांनी सुशांतला मिलिंदचा फोन आला. सुशांत, मी नाशिकच्या कलेक्टरशी बोललो. खरं तर स्टाफच्या खाजगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायला ते तयार नव्हते. कलेक्टर सारख्या जबाबदार व्यक्तीला ते योग्यही दिसत नाही. पण मी विनंती केल्यानंतर त्यांनी तुझ्या मेहुण्याला बोलावून घेतलं होतं, पण तो काहीही ऐकायलाच तयार नव्हता. उलट पिंकीबद्दल त्यांना उलट सुलट सांगितलं. ती चरित्रहीन आहे असंही तो म्हणाला. आणि विशेष म्हणजे त्यानं पिंकीला घटस्फोटाची नोटीसही पाठवली आहे आणि ती नोटीस तुला आज उद्या मिळेलच. आपले समजावण्याचे सगळे मार्ग त्यानं बंद करून टाकलेत. मी तुला एक चांगला वकील देतो. नोटीस मिळाली की त्याला तू जाऊन भेट. तो तुला चांगलं मार्गदर्शन करेल आणि फीसुद्धा कमी घेईल. ते ऐकून सुशांतच्या पायाखालची जमीन सरकली. जे होऊ द्यायचं नव्हतं तेच घडत होतं. ती नोटीस त्याला दुसऱ्या दिवशी मिळाली. त्यात पिंकीच्या नवऱ्यानं पिंकीवर खोटे नाटे आरोप केले होते. तिला चरित्रहीन ठरवलं होतं आणि घटस्फोटाची मागणी केली होती. पिंकीला त्यानं नोटिसीबद्दल सांगितलं. तिलाही घटस्फोट हवाच होता, पण नवऱ्यानं केलेले घाणेरडे आरोप तिला मान्य नव्हते. त्या नोटिसीबद्दल घरात चकार शब्द न काढता सुशांत मिलिंदनं सांगितलेल्या वकिलाला जाऊन भेटला. मिलिंदनं पाठवल्याचं सांगितलं. हो, मिलिंदचा मला फोन आला होता. मिलिंद माझ्या मानलेल्या बहिणीचा मुलगा, फार हुशार आणि चांगला मुलगा आहे. कधी कधी जग ज्याला वेडेपणा म्हणतं अशा गोष्टी करत असतो ना आपण, त्याची तत्त्व नंतर आपल्याला पटतात. हो, खरं आहे. तुमची केस त्यानं सांगितली आहे मला. तुम्ही काही काळजी करू नका, पण आपली गाठ एका विकृत माणसाशी विसरू नका. कोर्टात तो काहीही बोलू शकतो तुमच्या बहिणीला, बरं का. आत्तापासून निगरगट्ट व्हायला सांगा. सुशांतनं मान डोलावली. 6 महिन्यांनी केस बोर्डावर आली. पुढचं 1 वर्ष सुशांत आणि पिंकीसाठी खूप धावपळीचं, त्रासाचं गेलं. पिंकीच्या नवऱ्याकडे कसलेही पुरावे नव्हते. शिवाय पिंकीची मुलगी आपली नसल्याचा त्याचा दावा DNA टेस्टमुळे खोटा पडला. शेवटी घटस्फोट मान्य होऊन पिंकीला 10 लाख रुपये आणि महिन्याला 10,000 रुपये पोटगी कोर्टानं मंजूर केली. पिंकीच्या आयुष्यातला एक अध्याय संपला. मात्र फक्त 22 वर्षाच्या पिंकीसाठी पुढचं आयुष्य कठीण होतं. एका लग्नानं पोळलेली पिंकी दुसऱ्या लग्नासाठी तयार होणं कठीण होतं. त्याच दिवाळीत मिलिंद घरी आला. तेव्हा सुशांतला भेटायला आला. पिंकीच व्यवस्थितपणे झालं आहे ना सगळं? त्यानं सुशांतला विचारलं. तुझ्या वकिलांनी खूप मदत केली आहे, त्यामुळं फारशी अडचण आली नाही. पुढे आता काय करायचं ठरवलं आहे पिंकीचं? तिच्यासमोर अख्खं आयुष्य पडलं आहे. एखादा योग्य मुलगा शोधून लग्न करून टाक तिचं. अरे, आमच्या समाजात घटस्फोटित मुलीचं लग्न होणं फार कठीण असतं रे मिलिंद. त्यातून तिला मुलगी आहे आणि त्या मुलीसकट तिला स्वीकारणारा मुलगा हवा आहे. आणि तसं मिळणं जास्त कठीणच आहे रे. शिवाय पिंकी मुलीला आमच्याकडे ठेवायलाही नाही म्हणते. मग आता काय करणार? तिला कुठेतरी नोकरीला लावून टाक, म्हणजे तिचं आयुष्य थोडं सोपं होईल. कमवायला लागली ना की तिचा आत्मविश्वास वाढेल. तुझं म्हणणं ठीक आहे मिलिंद, पण आजकाल नोकऱ्या मिळतात कुठे रे? माझंच बघ ना, मी इंजिनियर होऊन 25,000वर नोकरी करतोय. तेवढ्यात पिंकी चहा घेऊन आली तिथे. तिच्या कडेवर तिची मुलगीही होती. तिच्या मुलीला पाहून मिलिंद उभा राहिला आणि मुलीला घेण्यासाठी हात पुढे केले. आणि गंमत म्हणजे मुलगी पटकन त्याच्याकडे गेली. अरे वा, मोठी गोड मुलगी आहे नाही? तिच्या गालाचा मुका घेत मिलिंद म्हणाला. मग तिला आपल्या मांडीवर घेऊन तो तिच्याशी गप्पा मारू लागला आणि तिला खेळवू लागला. तिची मुलगी खळखळून हसत होती. मिलिंद तिला कोणी परकाय असं वाटतच नसावं, कारण मिलिंद त्या सुशांतशी बोलत असताना ती त्याच्या गळ्यात हात टाकून बसलेली होती. ते दृश्य पाहून पिंकीला गहिवरून आलं. तिच्या नवऱ्यानं कधीच त्या मुलीचे असे लाड केलेले नव्हते. एका जिल्ह्याचा कलेक्टर इतक्या सहजपणे आपल्या मुलीशी खेळतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. चल, मी निघतो. उद्या लगेच गडचिरोलीला जायचे. काका काकू आता आहेत ना? मी त्यांना भेटून घेतो. मिलिंद म्हणाला. मग तो पिंकीच्या मुलीला तिच्याजवळ देऊ लागला, पण ती आईकडे जाईना. शेवटी पिंकीनं मुलीला जबरदस्तीनं ओढून घेतलं. मिलिंद आज जाऊन सुशांतच्या आईवडिलांना भेटून आला. तो गेल्यावर पिंकी सुशांतला म्हणाली, किती साधा आहे ना मिलिंद. अरे, तो कलेक्टर आहे असं थोडंसंही वाटत नव्हतं. साधा?
अरे वेडा आहे नुसता. शासनाची गाडी मिळत असूनही वेडा आपल्या स्वतःच्या बाईकनं फिरतो. पण ही शासनाची गाडी आपल्या वैयक्तिक कामासाठी कशाला वापरायची? मूर्ख कुठला. मी त्याच्या जागी असतो ना तर रुबाबात फिरलो असतो. इतर लोक बघा सरकारी नोकरीचा कसा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतात आणि हा वेडा जेव्हा पाहावं तेव्हा इमानदारी दाखवत असतो. सुशांत हसत म्हणाला, घटस्फोटित मुलगी घरात असली की समाजालाच काय आईवडिलांनाही नकोशी असते. सुशांतच्या आईवडिलांचंही तसंच झालं. मुलीच्या धक्क्यानं ते वारंवार आजारी पडू लागले. सुशांतला स्थळं येत होती पण घरात असलेली घटस्फोटित बहीण त्या मुलींना नको होती. त्यामुळं मुलींकडूनच सुशांतला नकार येत होते. पिंकीला ही गोष्ट कळत होती. तिनं मुलीला घेऊन वेगळं राहायची तयारी दर्शवली. पण पिंकीसारख्या सुंदर मुलीनं असं एकटं राहणं किती धोक्याचं आहे हे तो जाणून होता. शिवाय त्याचं बहिणीवर प्रेम होतंच. आकाश आणि समीरची लग्न ठरली. आता ग्रुपमध्ये सुशांत आणि मिलिंदच लग्नाचे राहिले होते. मिलिंदला चांगली चांगली स्थळं येत होती पण गडचिरोलीमध्ये असेपर्यंत तो लग्न करणार नव्हता. 6-7 महिन्यांनी त्याची कुठेतरी बदली होणारच होती. त्यानंतरच तो निर्णय घेणार होता. एक दिवस सुशांतच्या वडिलांना परत एकदा हार्ट अटॅक आला. सुशांतनं धावपळ करून त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. त्यांची तातडीनं अँजिओप्लास्टी करावी लागली. समीरनं ही गोष्ट मिलिंदला कळवली. त्यानं लगेचच 1 लाख रुपयाचा चेक पाठवून दिला. 3-4 दिवसांनी मिलिंदचा सुशांतला फोन आला. कशी आहे काकांची तब्येत? त्यानं विचारलं. बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना टेन्शन घ्यायचं नाही असं सांगितलं पण ते काही ऐकत नाही. बरं त्यांच्याजवळ दे बरं फोन. सुशांतनं वडिलांना फोन दिला. कसं वाटतंय काका आता? बरं वाटतंय साहेब पण आता जीवाचं काही खरं उरलं नाही आहे. अहो काका मला साहेब म्हणू नका हो. मी तुमच्या मुलासारखा आहे. नाही एवढे मोठे कलेक्टर तुम्हाला साहेब म्हणावंच लागेल. बरं कसलं टेन्शन घेताय काका तुम्ही? तरणी ताठी पोर घरात बसली आहे. अख्खं आयुष्य पडलंय तिचं. लग्न कर म्हटलं तर नाही म्हणते. कसं होणार तिचं देव जाणे. काही काळजी करू नका. हे दिवस जातील. एक दिवस काढणं मुश्किल झालंय साहेब. काहीतरी मार्ग निघेल काका. प्रत्येक समस्येला उपाय असतोच. धीर धरा. सगळं चांगलं होईल. द्या सुशांतला फोन द्या. त्यांनी सुशांतला फोन दिल्यानंतर मिलिंद त्याला म्हणाला, पिंकीच्या प्रश्नावर आपण एक दिवस चर्चा करू. तो प्रश्न मार्गी लावलाच पाहिजे. मलाही तेच वाटतंय रे पण काही सुचतच नाही. तिच्या लग्नासाठी तू काही स्थळ बघितली की का रे? ती तर लग्नच करायचं नाही असं म्हणते पण मी तिचं नाव एका विवाह संस्थेमध्ये नोंदवलं आहे. 2-3 घटस्फोटितांची स्थळं आली होती पण अगदीच टुकार होती. मी परस्पर नकार कळवला. ओके चल नंतर बोलतो तुझ्याशी. उद्या गृहमंत्री येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची तयारी करायची आहे मला असं म्हणून त्यानं फोन ठेवला. 1 महिना उलटला पण मिलिंदचा फोन आला नाही. आकाश आणि समीरशी सुशांतचं बोलणं व्हायचं पण वैयक्तिक विषयावर बोलणं सुशांत हा टाळत होता. तसंही दोघांची लग्न ठरल्यामुळं दोघंही वेगळ्याच हुद्देमध्ये होते. त्यांना त्या धुंदीतनं बाहेर काढायची सुशांतची इच्छाच नव्हती. एके रात्री त्यानं स्वतःहूनच मिलिंदला फोन लावला. नशीब की मिलिंदच तो फोन उचलला. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यावर मिलिंद त्याला विचारलं, पिंकीचं कसं चालू आहे? तिच्या लग्नाचं किंवा नोकरीचं जमलं का रे कुठे? नाही ना रे, तीच तर काळजी लागून राहिली आहे. तुझ्या बघण्यात आहे का काही? तुमच्या स्टाफमध्ये एखादा घटस्फोटित असेल तर सांगशील का? हे बघ दुसऱ्या जातीचंही चालेल. फक्त नोकरी चांगली पाहिजे आणि वयात फार अंतर नको. थोडा वेळ शांतता पसरली. मग मिलिंद म्हणाला, सुशांत एक प्रश्न विचारतो, रागवू नकोस. पिंकीबद्दल मला फक्त सहानुभूती आहे म्हणून विचारतोय. मी पिंकीशी लग्न केलेलंच चालेल का रे तुला? तो प्रश्न ऐकून सुशांत गडबडला. नंतर त्याला त्या अनपेक्षित प्रश्नानं एकदम धक्का बसला. असा प्रश्न मिलिंद विचारेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याला काय उत्तर द्यावं ते त्याला कळेच ना. म्हणून त्यानं परत विचारलं, मिलिंद तू पिंकीशी लग्न केलेलं मला चालेल काय हेच विचारतोयस ना? हो सुशांत, आणि मी पूर्ण भानावर आहे. हे बघ गेल्या महिनाभरापासून मी तोच विचार करतोय. अर्थात माझ्या मनात पिंकीबद्दल तशी भावना कधीही नव्हती आणि अजूनही नाही. पण ज्या मनस्थितीमधनं पिंकी आणि तुम्ही घरातले सर्वजण जात आहात ना ते पाहून मला हा मार्ग सुचला आणि मी शांतपणे विचार केला आहे. माझे आई वडीलही तयार आहेत.
तू स्वतः शांतपणे विचार कर आणि पिंकीलाही विचार, घरातही या इश्यूवर चर्चा करा आणि मगच काय तो निर्णय घ्या. आणि हो, तुम्ही नकार दिला तरी मला वाईट वाटणार नाही, की मला रागसुद्धा येणार नाही, कारण आपल्या जाती वेगळ्या, आपले संस्कार वेगळे, विचार वेगळे आहेत. आय ॲश्युअर यू आपली मैत्री कायम राहील. सुशांत अजून त्या धक्क्यातनं सावरला नव्हता. तर ठीक आहे मिलिंद, पण एवढा मोठा त्याग तू का करतोयस? तुमच्या समाजात खूप छान छान उच्च शिक्षित हायफाय मुली असताना आणि तू एवढ्या मोठ्या पदावर असताना तुझ्यासारख्या हँडसम मुलानं पिंकीसारख्या घटस्फोटीत आणि एका मुलीची आई असलेल्या बाईशी लग्न का करावं? कारण मला लोकांची दुःख बघवत नाही सुशांत. सगळ्यांनी आनंदात राहावं असं मला वाटत राहतं. मी माझ्या परीनं दुसऱ्यांची दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात कधी यशस्वी होतो तर कधी नाही, पण प्रयत्न तर करायलाच हवेत ना. ठीक आहे, मी पिंकीची आणि आईवडिलांची चर्चा करून तुला कळवतो. आरामात कळव बरं का, मला घाई नाही आहे. आणि असंही 2-2.5 महिन्यांनी माझी कुठेतरी बदली झाल्यावरच मी लग्न करणार आहे. 3 महिन्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयामध्ये सर्वजण जमले होते. नयना, पूजा खास लग्नासाठी मुंबईहून आल्या होत्या. रश्मी आणि तनुजा यांचं सासर गावातलंच असल्यामुळं त्याही हजर होत्या. आकाश, समीर आपल्या बायकांसोबत तिथं उपस्थित होते. प्रीती उर्फ पिंकी नववधूच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. मिलिंदच्या परिवारासोबत सुशांतचा परिवारही तिथं हजर होता. त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कपाळावर लाल टिळा लावलेला मिलिंद अतिशय देखणा दिसत होता. त्याच्या देखण्या चेहऱ्यामागच्या सुंदर मनाचा विचार करून पिंकीला वारंवार गहिवरून येत होतं. तिच्या 2 वर्षाच्या गोड मुलीला आपल्या आईच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला होता. मिलिंद आणि पिंकीनं रजिस्टरवर सह्या केल्या, एकमेकांच्या गळ्यात हार घातले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, दोघांचे फोटो निघू लागले. आतापर्यंत सुशांतजवळ असलेली पिंकीची मुलगी आईकडे जाण्यासाठी उतावळ झाली तसं मिलिंद तिला कडेवर घेऊन फोटो काढायला सांगितला. चला पेढे खाऊ घाला. कुणीतरी ओरडलं तसं सुशांतनं पेढ्यांचा बॉक्स उघडून पेढे वाढायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये गर्दी व्हायला लागली म्हणून काही जण ऑफिस बाहेर जाऊन थांबले. दादा शेजारच्या ऑफिसमध्येच देऊन या ना, ते केव्हाची वाट बघतायत. ऑफिसचा कारकून सुशांतला म्हणाला. बरोबर देतो हां. सुशांत शेजारच्या ऑफिसमध्ये पेढे वाटून बाहेर आला. हा मिलिंद वेडा माणूस आहे. सुशांत थबकला. आवाज त्याच्या ओळखीचा वाटला. बाजूच्या भिंती आडून कोणीतरी बोलत होतं. समीर. नक्की समीरचा आवाज होता. एवढा चांगल्या घरातला कलेक्टर झालेला माणूस मोठमोठ्या घरातल्या एक काय शेकडो तरुण सुंदर पोरी लग्नाला तयार असताना लग्न कोणाशी केलं तर एका मुलीची आई असलेल्या घटस्फोटीत बाईशी. मी तर कधीच तयार झालो नसतो. नाहीतर सुरुवातीपासून तो वेडाच आहे. जे दुसरे कधीच करत नाही ते तो करत असतो. पण लग्नाच्या बाबतीत तरी त्यानं असा वेडेपणा करायला नको होता. हा रश्मीचा आवाज होता. सुशांत तिथे थांबला नाही, पण त्याचे डोळे भरून आले होते. समीर आणि रश्मी काही चुकीचं म्हणत नव्हते. पिंकी त्याची बहीण नसती तर तोही कदाचित हेच म्हटला असता. आजपर्यंत तोही मिलिंदला वेडाच म्हणत आला होता. तो बाहेर आला. बाहेरच्या प्रांगणात त्याचा तोच वेडा मित्र त्याच्या लाडक्या बहिणीच्या जवळ उभा राहून फोटो काढून घेत होता. सुशांतला राहवलं नाही. पुढे जाऊन त्यानं आपल्या मित्राला खट्ट मिठी मारली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागला. लेखक दीपक तांबोळी. कथा वेडा. वाचन स्वर सुफी सय्यद.